महाविकास आघाडी म्हणून परवाच हर्षवर्धन संकपाळांची बैठक महाविकास आघाडी म्हणून झालेली आहे आणि जागा वाटप फायनल होऊन आमचे देखील फॉर्म महाविकास आघाडी म्हणून आपण या ठिकाणी भरतोय. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मतदान मतं किती आहेत याच्यापेक्षा ही विचारधारेची लढाई आहे. भाजपच्या विरोधात महायुतीच्या विरोधातली ही लढाई आमची आहे. तेव्हा आम्ही सगळीकडे उमेदवार मग उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा पवारसाहेब राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, आम्ही तिन्ही ठिकाणी तिन्ही पक्ष या सगळ्या निवडणुका लढवतो. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊतांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र त्या ठिकाणी शेकापचे बाबासाहेब देशमुख असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जात आहेत. अनुमोदक आणि सूचक देखील ते दोघं जण आहेत. अशा पद्धतीची स्थिती दिसते. काय नाही, स्थानिक पातळीवर कदाचित त्यांनी त्या ठिकाणी जाणं पसंत केलं असलं तरी शेवटी पक्ष म्हणून त्यांना राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी व्हीप लागू झाल्यानंतर राहावं लागेल महाविकास आघाडीबरोबर. बाबासाहेब देशमुखांची विचारधारा, गणपतराव देशमुख साहेबांच्या पासूनची विचारधारा ही काँग्रेस किंवा या सगळ्या पक्षाची मिळणारी आहे. त्यामुळं मला नाही वाटत की ते आज गेले असले तरी मतदान त्यांना देतील अशी मला अपेक्षा नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. नागपूरच्या जागेवर काँग्रेसमध्ये काही गोष्टी सुरू आहेत, सुनील केदार आणि नाही, ठीक आहे, उमेदवारीवरनं काही मागं पुढं होऊ शकतं, परंतु शेवटी लढण्याची तयारी असणं आणि या सगळ्या लढाईमध्ये उतरण्याची तयारी असणं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे. म्हणजे झालेलं आहे. दोन्ही पॅनलची नावं जाहीर झाली, काही नाराजी सुरू झाली. तुमचा काय संपर्क सुरू झाला का नाराजी? नाही, आत्ता सध्या पहिल्या टप्प्यावर गोकुळचे ठराव गोळा करणं हा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे आणि त्या टप्प्यामध्ये लोकांनी नियमाप्रमाणे योग्य माणसाचा ठराव करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवलेलं आहे. आणि एकदा ठराव गोळा झाले आणि ठराव जमा झाले, कारण की अजून भावकीतलं भांडण काय चाललं आहे आम्हाला माहीत नाही. दररोज सकाळी आम्हाला नवीन बातम्या ऐकायला मिळते. एक भावकी म्हणते बांधावरचं भांडण आमचं मिटलेलं आहे, बांध वाटलेला आहे. दुसरी भावकी म्हणते अजून मिटलेलं नाही, अजून वाटण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे हे भावकीचं भांडण लोकांच्या पुढं अजून चालू आहे. त्यामुळे आता किती संस्था रद्द होणार, किती संस्था राहणार, ह्या सगळ्यावर उद्या सगळ्या गोष्टी ठरतील. नाही, शेवटी तुम्ही बघितलं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून अगदी पुण्यापासून सोलापूर, सांगली, सातारा हा कोऑपरेटिव्हचा बालेकिल्ला राहिलेला. इथं पक्षविरहित सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या म्हणून या संस्था टिकल्या. पक्षाचा लेबल घेऊन कधी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पायरी आम्ही चढलो नाही, गोकुळची पायरी आम्ही कधी चढलो नाही. त्यामुळं शेवटी ही 5.5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे. ती पक्षापेक्षा शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणारी असली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. अशी तुमची भूमिका असते तर दुसऱ्या बाजूला सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन तुमच्या विरोधात आघाडीची मोड बांधतायत. नाही, ते एकत्र असले तरी दूध उत्पादक माझ्या बाजूने असणार आहे, कारण की त्यांना जो शब्द आम्ही दिला होता 2 रुपयेचा 14 रुपये दरवाढ या ठिकाणी दिलेला आहे आणि ते नाकारू शकत नाही. गेल्या 3-4 महिन्यात एवढे आगबाकड झाली गोकुळ अंतर्गत, परत ते एक येत आहे. त्यातलं साध्य काय केलं तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्हाला जर गळ्यात गला घालायचाच होता तर मग आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचं मत आहे. म्हणजे मी म्हणलं तसं भावकीचं अजून मिटलेलं नाही का, मिटलंय हे माहीत नाही. त्यामुळे ते ज्यावेळी पॅनल होईल, प्रत्यक्ष निवडणूक लागेल, त्याच वेळी सगळ्या गोष्टी पुढे येतील. सर, एका बाजूला माहितीचं मिटलंय म्हणतात, मात्र दुसऱ्या बाजूला अशाच एका याच्यावर हलाल प्रमाणपत्रावरनं किंवा मुद्दा सध्या गाजतोय. महायुतीमधीलच काही घटक तो मुद्दा समोर आणतात. माझा मूळ उद्देश काय पहिलं की गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे, यासाठी कोण प्रायोरिटी देणार आहे? 5.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही दर 10 दिवसांना 80 कोटी रुपये देतो. हे शेतकऱ्यांचं या जिल्ह्याचं अर्थकारण हे ऊस, शेती आणि उद्योग या 3 विषयावर चालतं. ऊस आणि दूध हा महत्त्वाचा घटक या जिल्ह्याच्या अर्थकारणावर आहे आणि मग तो सुरक्षित ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. गेल्या 5 वर्षात पाहायला गेला तर गोकुळला चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला, SIT स्थापन करून त्या संदर्भातल्या काही चौकशा करण्याचा प्रयत्न झाला. एकूणच नेमकं मग 5 वर्षात काय चालू होतं? नाही, माझं म्हणणं काय आहे की ती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही काय केलं का? तुम्ही महायुतीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलात,
महायुतीचे चेअरमन झाल्यावरच हे सगळं चालू झाले. म्हणजे त्यांच्यातल्या भांडणाचं नुकसान गोकुळवर होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. मी म्हणलं तसं की नाही काय आहे की हे वाद निर्माण करण्यामध्ये कुणाचा काय उद्देश आहे मला माहीत नाही, परंतु माझी भूमिका मी काय सांगतोय की बाबा 5.5 लाख शेतकऱ्यांचं जीवनमान याच्यावर अवलंबून आहे, त्याला प्रायोरिटी माझी भूमिका असते. पण ह्या शेतकऱ्यांचीच भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल, कारण सोशल मीडियावरती बायकॉट गोकुळ अशा पद्धतीने नाही, मला वाटतं ते करणं संयुक्तिक नाही आहे असं माझं मत आहे. बायकॉट गोकुळ करणं संयुक्तिक नाही. इकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र प्रकाश बेलवाडे म्हणतात की प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू झाली आणि बेकायदेशीर आहे. आता चंद्रकांत दादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण एकूणच तर महायुती एकत्र लढणार म्हटल्यानंतर त्यांच्यातच इतकी स्पर्धा आहे की बरेच जण नाराज होणार अशी स्थिती आहे. काही जणांनी काही अंदाज लावून तुमच्यापर्यंत काही संपर्क केलेला आहे का, आणि जर तसं कोण आलं तर आपल्या आघाडीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे? अजून बरेच पाणी वाहून जाणार आहे, बरेच 2-3 महिने. आता अजून गोकुळची निवडणूक सुप्रीम कोर्टातनं लागलेली आहे, परत त्याच्यावर काय होणार आहे चर्चा अशी आम्हाला ऐकायला मिळते, काही माहीत नाही. रणांगण जसं जसं येईल तसं तसं मोहरे ऑटोमॅटिकली आत्ताच सगळं सांगण्यात पॉईंट नाही, होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार, हे एवढं कन्फर्म आहे, त्यात काही अडचण नाही. मी मागचं पॅनेल करताना प्रत्येकाच्या घरी गेलो होतो, प्रत्येकाला सन्मान दिला होता, प्रत्येकाला बोलवून घेऊन पॅनलमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे जागा देण्याचं काम प्रकाश आंबेडकर असू देत, चंद्रदीप नरके असू देत, संजय दादा आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकरांना पहाटे भेटायला गेलतो आणि त्यांना भेटलो. राजेश पाटलांना भेटायला मी स्वतः गेलतो. आमची भूमिका त्यावेळी होती सगळ्यांचा सन्मान ठेवून प्रत्येकाला देणं. आता त्यांनी ठरवायचं आहे तुमचा सन्मान कुठं किती ठेवला गेला ते. तुम्ही म्हणताय की पक्षीय राजकारण आम्ही गोकुळमध्ये कधीच आणलं नाही, मात्र आता ज्या पद्धतीनं विरोधकांची मोठ बांधली जाते, चंद्रकांत दादा त्याचं लीड करतात, त्याचे ठराव किती असेल तुम्हालाच माहिती. मात्र एकूणच ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर सरकारलाच कुठंतरी गोकुळवरती हस्तक्षेप करायचा किंवा शिरकाव करायचा दिसतोय का? मुळात प्रशासक नेमण्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं की प्रशासक नेमू नका म्हणून अशी चर्चा आहे. मग ते 22 वेळा त्यांचं ऐकलं का नाही मला माहीत नाही, अजून ऐकलं. मुळात चंद्रकांत दादांचं प्रशासक मंडळ करत असताना प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कुणाला तरी करावं अशी त्यांची भूमिका होती. ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही आणि अधिकारी नेमला प्रशासक म्हणून. नाही तर चंद्रकांत दादांचा प्रस्ताव वेगळा होता, प्रशासक कुणाला नेमायचं, त्याचा उल्लेख मी आत्ता करत नाही आणि उद्याची गणितं मला अजून माहीत नाही, त्यामुळं आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. त्यामुळं प्रशासक तुमच्याच काळात आला, महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा चेअरमन आहे, मग ही वांदी का लावली तुम्ही, असं आमचं सातत्यानं माझं म्हणणं तेच आहे की बा मग ह्या तक्रारी या सगळ्या गोष्टी कशासाठी या केल्या. ताबडतोब मुदत संपल्या निवडणूक लावायची होती, विषय सभासदांनी उत्पादकांनी निर्णय घेतला असता. महायुतीतली भावकी ती भावकी अजून वेळ आहे. सातत्यानं अध्यक्ष निवडीत देखील मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला, आता सुद्धा महायुतीतील भांडण मिटवायला मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करा. कुठेतरी गोकुळचा एक जिल्ह्यातले कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले नेते कुमकुवत आहेत हे दर्शवते. तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुमकुवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही. या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष महाडिक साहेबांचं पॅनल होतं, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती, कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेला मला तरी आठवत नाही. म्हणजे विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, कधी हस्तक्षेप केलेला आम्ही तरी ऐकलेलं नाही. परंतु आता जिल्ह्यातलंच नेतृत्व कुमकुवत असेल तर मग राज्याच्या नेतृत्वाला हस्तक्षेप करायला संधी मिळते ना. 80 लाख नाही म्हणजे हा एक कायदेशीर दरोडा टाकायचं काम मतासाठी सरकारनं त्या ठिकाणी केलं. गरज सरो वैद्य मरो अशी परिस्थिती आहे. 80 लाख महिलांना तुम्ही पात्र कसं केलं? मग आमचं म्हणणं आहे की मग तुम्ही पात्र त्यावेळी केलं होतं, मग आत्ता अपात्र का केलं? आता त्यांच्या मताची गरज नाही,
तुम्हाला त्यांचं मतदान मिळालेलं आहे, आता त्या महिलांची गरज नाही म्हणून आता तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अपात्र करून त्यांना बाजूला काढ. मग पहिलं पात्र करून फक्त मतासाठी त्यांचा वापर तुम्ही या ठिकाणी केला. गरज सरो वैद्य मरो अशी जी म्हण आहे त्या पद्धतीनं या 80 लोकांच्या 80 लाख भगिनींना या ठिकाणी या सरकारनं वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे लाडके भाऊ 2 आता म्हणजे आता दादापूर्वी आता नाही आहेत आपल्यामध्ये, परंतु लाडके भाऊ जे वर्षभर चाललं होतं ते आता लाडक्या बहिणींना देखील लक्षात आले की भाऊ नेमका कसा होता. साहेब, पश्चिम बंगालची सत्तांतर झाली. आज ममता बॅनर्जीने एक बैठक घेतली होती. त्यामध्ये 80 त्यांचे प्रमुख नेते आमदार खासदार यांना बोलावलं होतं. त्यामध्ये केवळ 20च लोक त्या बैठकीला उपस्थित आहेत. काय याच्यावरून दाखवायचं भाजपचं पुन्हा त्या निवडून आलेले नाही, भाजपचं तुम्ही एकूण गणित बघितलं तर स्वतःच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप सत्तेवर येऊ शकत नाही. हे काँग्रेस फोडणं इतर पक्ष फोडणं हे या ठिकाणी दिसतं. आज आत्ता त्यांचे 11 उमेदवार जाहीर झाले. उमेदवारांना बघितलं की आदल्या दिवशी प्राजक्त तनपुरे गेले आणि दुसऱ्या दिवशी तिकीट त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे एस टीचं सुद्धा तिकीट मिळत नाही, ते 8-10 दिवस आधी बुक करायला लागते. म्हणजे एस टीनं जायचं असलं तरी बुकिंग करायला लागते आम्हाला. आता विधान परिषदचं तिकीट 24 तासात मिळते भाजपमध्ये, कुठल्याही पक्षातनं गेले. ह्याच्यापेक्षा किमया आणि आजचे दिन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी काय असू शकतात. हेच आजचे दिन आहेत भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी. पार्टी बी डिफरंट नाही, प्रयत्न केला तरी शेवटी त्या तिथं खंबीरपणे या ठिकाणी लढा देत आहेत. लोक त्यांच्याबरोबर राहतील असं मला वाटतं. चला, तर स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये जिल्ह्यात आता जबरदस्तीनं काही ठिकाणी ते बसवलं जाते. काही गावांमध्ये ठराव केले गेलेले आहेत की बसवून घ्यायचं नाही, पण अशा ठिकाणी सुद्धा आता ते जबरदस्तीनं बसवत जातात. वादावादीचे प्रसंग गावागावामध्ये जिल्ह्यातले अनेक घडताना दिसतात. मला विधान परिषदेमध्ये 2 वर्षापूर्वी हा विषय आला. त्यावेळी स्वतः ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही मीटर सक्ती आम्ही करणार नाही, ऑन द फ्लोअर सांगितलं. परंतु आता राज्यामध्ये काय बोलायचं एक आणि करायचं एक. अडाणींना आता तुम्ही, माझी पत्रकारांना विनंती आहे की MSEBच्या इथल्या ऑफिसमध्ये जाऊन इरिगेशनचे मागची बाजू जाऊन बघितली तर मागचा एक अख्खा फ्लोअर हा अडाणींना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये स्वतः जाऊन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की आज प्रत्येक ठिकाणी हे मीटर्स बसवले आहेत. मीटरचे कॉन्ट्रॅक्ट, आम्ही या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिस. त्यावेळी मी या मीटरमध्ये ज्या कंपन्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी भाजपला या ठिकाणी पैसे चेकनं किती दिले त्याची आकडेवारी या ठिकाणी आली. आणि हा भ्रष्टाचार हा आहे मीटरचा त्या ठिकाणी, आणि आता सक्ती चालू झालेली आहे. त्यामुळं आमचा विरोध तर आहेच, परंतु लोकांनी देखील जागरूकपणे याला विरोध करणं अपेक्षित या ठिकाणी. कारण की एकदा ते मीटर स्मार्ट नाही आहे असं ते म्हणतात, उद्या ते स्मार्टच आहे. मोबाईल जसा रिचार्ज आपण करतो तसंच ते करावं लागेल. नाहीतर घरातली वीज कधीही या ठिकाणी वरून बसून मुख्यमंत्री बंद करू शकणार. प्रक्रिया सुरू झालेली आहे आता. हां, वादावादीचे प्रसंग अक्षरशः घडतायत. नाही आता विरोधात देखील ते बसवले जातात. आता जर त्या कंपन्यांनी भाजपला चेकनं पैसे दिले असतील तर काय करायचं. माझी जनतेला विनंती आहे की जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आमदार सत्तेतले आहेत त्यांना जाऊन विचारा, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत ना. आणि मगाशी मी जे बाहेर भाषणात सांगितलं की मोदी साहेबांनी सांगितलं पेट्रोल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम या ठिकाणी करा, दागिने घेऊ नका. मला आपल्या माध्यमातून राज्यातल्या भाजपच्या आमदारांना कार्यकर्त्यांना आव्हान आहे की पुढचा सप्ताह एक त्यांनी या राज्यामध्ये पाळावा. मोदी साहेबांच्या भाषणाच्या अंमलबजावणीचा सप्ताह, त्याला एक नाव द्यावं की हा सप्ताह असा आहे. आणि प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांना पेट्रोल पंपावर दिवसभर थांबावं, नमस्कार करून लोकांना सांगावं की मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की पेट्रोल कमी वापरा, कृपा करून तुम्ही पेट्रोल भरू नका, पेट्रोल कमी भरा. दागिन्याच्या दुकानाबाहेर थांबा आणि लोकांना आत जाणाऱ्यांना सांगा दागिने घेऊ नका, देशासाठी हे करा, असं सांगायचं काम भाजपच्या लोकांनी करावं अशी अपेक्षा आहे. तरच मोदी साहेबांनी दिलेला संदेश भाजपनं पाळला हे या ठिकाणी सिद्ध होईल. पेट्रोल डिझेल वाटलं, दुसऱ्या आता पाणी सुद्धा वाढते. नाही, पाण्याचं तर आम्ही हिअरिंग 5 तारखेपर्यंत आहे. पाणीपट्टी वाढवायचं काम प्राधिकरणाकडं जलसंपदा पाटबंधारे विभागानं दिलेलं आहे. राज्यातली पाणीपट्टी वाढणार आहे. त्याच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत हरकती नोंदवायत अशी आमची आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. आणि ते आता वीज वाढलेली आहे, पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, आता पाणी दरसुद्धा या ठिकाणी राज्यातले वाढतील. कारण की आर्थिक कोलमडलेलं आहे सरकारचं. आता फक्त जनतेकडून जेवढे पैसे काढता येतील तेवढे काढण्याचं काम चालू आहे.
आर्थिक परिस्थितीवरून आता खरं तर मनमोहन सिंग यांची आठवण देशातल्या नागरिकांना यायला लागली. खरं तर खूप उशिरा आठवण येते असं वाटतं काय आता आर्थिक परिस्थिती? नाही ठीक आहे. काय 2014ला एक वेगळं वातावरण भाजपनं त्या ठिकाणी केलं आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे आरोप त्या ठिकाणी केले आणि त्याचा फायदा त्यांनी त्या ठिकाणी घेतला. परंतु आता लोकांना लक्षात यायला लागले की मनमोहन सिंगांचं धोरण, काँग्रेसचं धोरण हे मध्यमवर्गीयांसाठी होतं, गरिबांसाठी होतं, नोकरदारांसाठी होतं, सामान्य माणसांसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी होतं. हे आता लक्षात त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे. परंतु आता 29 पर्यंत वाट बघावी लागेल. काळमळी धरणाची गळतीकडे काम सुरू आहे ते प्रोसेस आणि आता गती तिची पाहिली तर ती स्लो आहे का असं वाटतं? कॉन्ट्रॅक्ट देण्यातच 2-4 महिने गेले. माझा का तुझा कॉन्ट्रॅक्टर, तिथनं सुरुवात झाली ती. मागच्या वर्षी ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याचवेळी मी म्हटलं होतं की कॉन्ट्रॅक्टमध्येच 3 महिने गेले होते. त्यांचा कॉन्ट्रॅक्टर का ह्यांचा कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळं आता निदान पावसाळ्यापूर्वी ते काम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.